नमस्कार. शब्द संस्कृती या आपल्या चॅनेलमध्ये परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. श्रावण महिना म्हटला की निसर्ग सौंदर्य, निसर्गाची विविध रूप आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे आपल्याला आठवण येते ती बालकवींची आणि बालकवींच्या निसर्ग कवितेची. आज आपण अशाच एका कवितेची माहिती करून घेणार आहोत. बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची काव्यरचना आपल्या सर्वांनाच परिचित आहे, पण त्याचा भावार्थ, आशय सौंदर्य, वैशिष्ट्य, प्रतिमा या सर्वांचाही आपण विचार करणार आहोत. बालकवींची जी ही कविता आहे, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, ही कविता जी आहे ही अनेक वर्षांपूर्वी लिहिली गेलेली असली तरीही आजही श्रावण महिना आला की प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये तशीच ताजी होऊन आनंद देते. पाहूया काव्यरचना. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कोणी भासे. आता श्रावण महिना सुरू होताच माणसाच्या मनामध्ये आनंदाची लहर उमटते. जिकडे तिकडे आपल्याला हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहायला मिळतात. क्षणात पावसाची क्षर येते तर क्षणात लखलखणारं ऊन पडतं. असा हा ऊन पावसाचा खेळ आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पाहायला मिळतो. आकाशात उमटलेले दुहेरी इंद्रधनुष्य पाहून असं वाटतं की जणू आकाशाच्या मंडपाला कुणीतरी मंगलमय तोरण बांधलेलं आहे. आता यातील भावसौंदर्य काय आहे तर निसर्गातील अशा क्षणभंगूर बदलांमुळे मनात एक प्रकारचा असीम उल्हास आणि आनंद, प्रसन्नता निर्माण होते. निसर्गाचा हा सोहळा, निसर्गाच्या प्रत्येक रूपात मंगलमयता कवी शोधतो आणि त्याचा उत्सवासारखा आनंद घेण्याची बालकवींची उत्सवी दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो. आता याची वैशिष्ट्ये किंवा प्रतिमा कुठल्या वापरल्या आहेत तर सरसर शिरवे किंवा हिरवळ दाटे या प्रतिमामधून निसर्गाची गतिमानता आणि दृश्य हुबेहूब डोळ्यासमोर उभं करण्याचं त्यांचं कसब. इंद्रधनुचा गोफ आणि नभो मंडपी मंगल तोरण या कल्पना आणि भव्य प्रतिमा आकाशाच्या सौंदर्याला एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परिणाम आपल्याला देतात. पाहूया पुढच्या ओळी. झालासा सूर्यास्त वाटतो सांज हा हातो उघडे, तर शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे, उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभांवर होय रेखिले सुंदर तेचे रूप महा. संध्याकाळच्या वेळी ढगांवर विविध रंगांची उधळण होते. संपूर्ण आकाशभर निसर्गाचं एक भव्य अति सुंदर चित्र रेखाटले जाते. काळ्या ढगांच्यामुळे संध्याकाळ झाली असा भास होतो, पण अचानक काळे ढग बाजूला जाऊन पिवळे धमक ऊन पडते आणि ते ऊन झाडाच्या शेंड्यावर घराघरांवर जाऊन पसरते. आता यातलं भावसौंदर्य काय आहे तर निसर्गाच्या या लपंडावामुळे मनामध्ये निर्माण होणारे आश्चर्य आणि कौतुक आहा या उद्गारातून प्रकर्षाने जाणवते. निसर्गाच्या विराट आणि अथांग सौंदर्यामुळे नतमस्तक होण्याचा भाव आपल्याला इथे पाहायला मिळतो. आता वैशिष्ट्य काय आहे ते पाहूया बरं का. पिवळे पिवळे ऊन ही रंग प्रतिमा आणि प्रकाश छायेचा सूक्ष्म खेळ बालकवींच्या संवेदनशील निरीक्षणाचे दर्शन आपल्याला यातून घडवते. जलदांवरती अनंत संध्या राग ही संगीत आणि चित्राचा मेळ घालणारी अप्रतिम दृश्य श्राव्य प्रतिमा आपल्याला इथे पाहायला मिळते. आता पुढची कडवं बघूया.
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळच ते, उतरून येती अवनीवरती ग्रहगोलचिकी एकमते, फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांस बागडती. आता सौंदर्य बघूया आपण. आकाशात उडणारी बगळ्यांची रांग म्हणजे जणू कल्पवृक्षांच्या फुलांची माळच वाटते, किंवा स्वर्गातील ग्रहगोलच एकत्र होऊन पृथ्वीवर उतरत आहे असा भास होतो. पावसाच्या सरीनंतर पाखरे पंख फडफडून कोरडे करतात किंवा वाळवतात, तर हिरव्यागार कुरणामध्ये हरिणी आपल्या पाडसांच्या सोबत आनंदाने बागडताना विहरताना दिसते. भावसौंदर्य काय आहे बघूया. बालकवींच्या कल्पना विलासाची पराकाष्ठा इथे दिसते. शिवाय प्राणी मात्रांमधील वात्सल्य, उत्साह आणि त्यांचा निसर्गाशी असणारा जिव्हाळ्याचा संबंध किंवा त्यांचा जिव्हाळा इथे आपल्याला पाहायला मिळतो. आता याची वैशिष्ट्य काय आहे? तबलाकमाला म्हणजे बगळ्यांची रांग ही मुख्य प्रतिमा असून तिला कल्पसुमन, ग्रहगोल या उत्प्रेक्षा अलंकारांनी सजवले नटवलेले आहे. भिजले पंख सावरणारी पाखरे, बागडणाऱ्या हरिणी यातून प्राणी जगाचे जिवंत आणि सजीव चित्रण आपल्याला पाहायला मिळते. खिल्लारेही चरती राणी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाई तयाचा श्रावण महिमा एक सुरे, सुवर्ण चंपक फुलला विपणी रम्य केवडा दरवळला, पारिजात ही बघता भामा रोष मनीचा निवळला. आता यातलं आशय सौंदर्य आपण पाहूया बर का. रानावनात गुरे आनंदाने चरत आहेत आणि गुराखी बासरी वाजवत गाणी गात आहे. त्याच बासरीच्या सुरातून श्रावण महिन्याची महती तो गात आहे. चाफा फुलला आहे. रानात केवड्याचा धुंद करणारा सुवास दरवळला आहे. पारिजातकाची मोहक सुगंधी फुले पाहून सत्यभामेचाही राग शांत व्हावा असा हा परिसर प्रसन्न झालेला आहे. भाव सौंदर्य काय ते बघूया. ग्रामीण संस्कृतीचे निसर्गाशी असलेले एकरूपत्व आणि शांत आनंदी जीवनशैलीचा भाव आपल्याला इथे पाहायला मिळतो. फुलांच्या सुगंधाने, सौंदर्याने मानवी मनातील नकारात्मकता किंवा राग पार पळून गेलेला आहे. सुगंधाचा सकारात्मक भाव या कडव्यातून आपल्याला पाहायला मिळतो. आता वैशिष्ट्य काय? तर मंजुळ पावा, पावा म्हणजे बासरी, मंजुळ पावा श्राव्य प्रतिमा कान तृप्त करते आणि निसर्गाच्या संगीताचा अनुभव देते. सुवर्ण चंपक, केवडा, पारिजात या गंध प्रतिमांचा प्रभावीपणे वापर करून पौराणिक संदर्भाचीही त्याला जोड दिलेली पाहायला मिळते. पुढचं कडवं आहे. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती, देवदर्शना निघती ललना हर्ष मावेना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. आशय सौंदर्य. गावाच्या वेशीजवळ सुंदर मुली पवित्र मनाने पूजेसाठी फुलं किंवा पत्री गोळा करीत आहेत. हातामध्ये त्यांच्या छानशी परडी आहे. स्त्रिया देवदर्शनासाठी मंदिरात निघालेल्या आहेत. त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही इतका आनंद त्यांना झालेला आहे. त्यांच्या आनंदी हसऱ्या चेहऱ्यावरून श्रावण महिन्याचे सौंदर्य आपल्याला स्पष्टपणे वाचता येते. भाव सौंदर्य. श्रावणातील धार्मिक वातावरण, तरुण मनातील निर्व्याज आनंद आणि सात्विकता इथे पाहायला मिळते. हा महिना केवळ निसर्गाचा नाही तर मानवाच्या आत्म्याचा, भक्तीचा, आनंदाचा उत्सवच आहे. ही भावना कवितेच्या शेवटी पराकोटीला नेऊन पोहोचवते. आता वैशिष्ट्य काय? तर परडी घेऊन फुलं खुडणाऱ्या बाला ही महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करणारी प्रतिमा त्यांनी वापरली आहे.
चेहऱ्यावर श्रावणाचे गीत वाचणे ही अत्यंत भावगर्भ आणि मानवी भावनांना निसर्गाशी जोडणारी अप्रतिम अशी काव्य प्रतिमेचा वापर त्यांनी केलेला आहे. अशी ही कविता सगळ्यांना का आवडत असावी? तर ही कविता गुणगुणावीशी वाटते. ही कविता वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहतात. आपल्या नादमयता या कवितेमध्ये साधलेली आहे. संस्कृती आणि निसर्गाचा सुंदर मेळ या कवितेमधून घातलेला आहे. किंवा या सर्वांचं सुरेख मिश्रण म्हणजे बालकवींची ही कविता श्रावण मासी हर्ष मानसी. कशी वाटली तुम्हाला ही कविता ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा. अशीच एक श्रावणातील कविता, श्रावणाचं वर्णन करणारी कविता घेऊन भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.